नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 20, 21 आणि 22 जून 2026 या तारखेचा नवीन महाराष्ट्राचा हवामान अंदाज जाणून घेऊया। तर ह्या काळात वातावरणामध्ये अचानक बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून पावसाचा जोर, तर काही भागामध्ये मान्सून पूर्व वादळी पावसाचा जोर, जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्की दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। चला तर जाणून घेऊ पुढील हवामान सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 20, 21 आणि 22 जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनचा प्रभाव हळूहळू वाढण्याची शक्यता आहे। विशेषतः कोकण, घाटमाता आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनी पावसाचा जोर तुलनेने अधिक राहू शकतो। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर तसेच घाटमाता परिसरात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो। तर मात्र काही राज्यभर अतिवृष्टीसारखा पाऊस व्यापक होईल असे सध्या संकेत दिसत नाही। मराठवाडा आणि विदर्भात अनेक भागात अजूनही मान्सूनपूर्व वादळी पाऊस, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह स्थानिक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात दुपारनंतर वादळी वातावरण तयार होऊ शकते। अरबी समुद्रात मान्सून पावसासाठी पोषक वातावरण कायम असून बाष्पयुक्त दक्षिण पश्चिम वारे महाराष्ट्राकडे ओलावा आणत राहतील। बंगालच्या उपसागरातील वातावरणातही काही प्रमाणात अनुकूलता राहू शकते। वाऱ्याचा वेग साधारण 25 ते 40 किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता। शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे ज्या भागात सलग आणि समाधानकारक पाऊस झाला आहे तेथे पेरणीचा विचार करता येऊ शकतो। मात्र केवळ 1-2 वादळी पाऊस आणि पेरणीची घाई करू नये। स्थानिक पावसाची सातत्यपूर्ण स्थिती पाहूनच निर्णय घ्यावा। एकंदरीत 20 ते 22 जून दरम्यान मान्सूनचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे आणि अनेक भागात शेतीसाठी अनुकूल वातावरण तयार होण्यास सुरुवात होऊ शकते। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। बंगालचे उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, अरबी समुद्र या समुद्राचे वातावरण अचानक बदलल्यामुळे बाष्पयुक्त वाऱ्याचा साठा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून दोन्ही समुद्रामध्ये ओलावा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे। त्यामुळे मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले असून मान्सून आता 20, 21 आणि 22 जून 2026 या तारखेला महाराष्ट्रामध्ये जबरदस्त कोसळणार आहे। तर काही भागात मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक तीव्र मान्सून पाऊस, तर कोणत्या भागामध्ये मान्सूनपूर्व वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे, सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक, गोवा किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। मात्र तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसात राहील। भारताच्या पूर्व भागामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा विजयवाडा, हैदराबाद, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, राऊरकेला, कोरबा, कोलकाता या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून भुवनेश्वर आणि कोलकाताच्या आसपासच्या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राकडे पावसाचा जोर, मान्सूनी पावसाचा जोर जबरदस्त वाढत आहे। किनारपट्टीच्या भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, मपासा, पारसेम, वेंगुर्ला, महापण, कुडल या भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील।
कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर आजरा नेसाळी अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज आहे। कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेटूरगुंजी या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तसेच सांकेश्वरा मालदाटी चिकोडी रायबा गिडकल सांगली जिल्ह्याचा दक्षिणी परिसर मध्यम ते जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। शिरगुप्पी कुडाची जळकाटी किरंगी अडाली तिलसंग दागलपूर बिलरजत या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। सांगली मालगाव इचलकरंजी शिरोळ तसेच तासगाव आष्टा जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। देसिंग कोची दागलपूर बिलरजत तसेच सोलापूर जिल्ह्याचा काही परिसर केडी चिंके आटपाडी आणि कानापूर कोची या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे। विटा रामपूर नरसिंहपूर मेढा उडाले मुसळधार पावसाचा अंदाज राहील। ओमराज पसवली औंध वडोज रहमतपूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील। निंदाल दहिवाडी मोलदिकसल बराड लाटे पलटण बारामती लुसुंबे खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। मात्र सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील। कोयना पटण अरळ आरवाडे वसटपोट मुसळधार पावसाचा अंदाज राहील। रत्नागिरी जिल्ह्याकडे अतिवृष्टीसारखा पाऊस वडापेठ पूर्णागड कुणकेश्वर रत्नागिरी नेरवा मुलगुण आणि पश्चिम भागामध्ये बेलकर सक्रापा संगमेश्वर माखनसन या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे कोयना पटण अरळ आरवाडे मुसळधार स्वरूपात राहील। उसटपोट चाकदेव खेड महाबळेश्वर तसेच मंडणगड श्रीवर्धन दिवेघर या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे काही भागात विजांचा कडकडाट देखील राहील। महाड वर्धन गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील। व्याले लवसा जिटे टाला इंदापूर रोहा नगटाणा आंबे कळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर पुणे जिल्ह्याकडे मारगाव जेजुरी सासवड पुणे दायरी तसेच चाकण शिंदे खेड पाबळ मलटण कवठे नार्वे बोरी या बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बारामती लुसुंबे मध्यम स्वरूपात राहील। वांगी केरण कोंडेज सेल्सिअस परांडा इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकलोज माळशिरस आणि मसवड पिलवी या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। मोल अंगार शेतपल वडोला तानवाडी मध्यम स्वरूपात राहील। वैरभंग पाणेगाव बार्शीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसेच सोलापूर जिल्ह्यात कुरुबिलाटी सोलापूर मंद्रुप वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलोट तुगाव उज्जैन घोटाला मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। धाराशिवमध्ये धाराशिव कामेगाव बेमली तसेच एडशीपेठ मध्यम स्वरूपात राहील। जोरदार पावसाचा अंदाजा कळंब मासा तारकेडूम पातुरखडा या भागामध्ये बघायला मिळणार आहे। लातूर जिल्ह्याकडे मुरुड पेठ कोण तसेच औसा किंतोट मध्यम स्वरूपात राहील। लातूर रोड पुणुजुक चोळकोट रावणकोला उदगीर मुरकी हलका मध्यम बघायला मिळणार आहे। आणि बीड जिल्ह्याकडे परळी अंबेजोगाई घाटनंदरा इकडे मध्यम स्वरूपात राहील। आणि वडवणी मांजलगाव तळेगाव सोनपेठ गंगाखेड हलका पाऊस बघायला मिळणार आहे। बीड करकम भालगाव जांभळी गेवराई उमापूरलाई हलका पाऊस राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेघोषोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना बदनापूर मध्यम स्वरूपात राहील। देऊळगौराजा सम्राटनगर इकडे मध्यम स्वरूपात राहील। आणि तसेच सिल्लोड भोकरदन सम्राटनगर जाफराबाद हलका पाऊस या भागात राहील। श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अमरापूर अंसापूर बलमटाकली मध्यम स्वरूपात राहील। पाथर्डी जांभळी भालगाव तसेच आसपासचा परिसर बघितला असता जामखेड गाडाष्टी जोरदार पावसाचा अंदाज आहे। भक्तापूर दहीगावने श्री छत्रपती संभाजीनगर एळगुपा देवगाव फुलंब्री विरामगाव या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तसे अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाजा दक्षिण भागामध्ये कर्जत कुसर आणि कडेगाव दौंड पडेगाव पारेगाव सुद्रुक मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील। अहिल्यानगर कोटगाव शिरोळ माका इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। आल्याने टाकळीडोकेश्वर घारगाव मांडवे जोरदार पावसाचा अंदाज राहील। देवळी प्रवरा श्रामपूर शिर्डी पलतांबा कोपरगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा चोंडी अलिबाग खोपोली कामशेत मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कर्जत कुसर मध्यम स्वरूपात राहील। आंबेगाव मोरुबाड शिवालवाई शाकरे या भागातही मध्यम स्वरूपात राहील। भिवंडी कल्याणमली ठाणे मिरा भाईंदर मुंबई नवी मुंबई पनवेल जोरदार पावसाचा अंदाज आहे। घाटमाथ्याकडे जोर जास्त राहील। तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाजा सम्राट गुंडा तसेच उंबरपाडा पिलवी इगतपुरी मुनगाव वाडेवारे या भागात राहील। पालघर जिल्ह्याकडे वसई विरार पालघर बोईसर वाणेगाव कासाकरोड जोरदार स्वरूपात राहील। जव्हार मोखाडा त्र्यंबक हलका पाऊस राहील।
नाशिक जिल्ह्याकडे तिरडी डुबरे, नांदूर शिंगोटे तसेच निमगाव शिन्नर, मंजूर, नाशिक देवळी या भागातही मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे. लसलगाव, पाटोदा, मनमाड तसेच वणी, डोडांबे, चांदवाड या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील. मालेगाव, अंजंग, निमशेवडी, साक्री, बँड, नंदुरबार जिल्ह्याचा परिसर, पिंपळणे, चोरवड हलका पाऊस बघायला मिळणार आहे. दिवी, दुसाने, टिटाणे, नंदुरबार, शहादा, खरपाली या भागात हलका पाऊस राहील. धुळे जिल्ह्याकडे घोडी, इसाले, सत्रेसेन आणि तसेच कापडणे, धुळे, अंजंग मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्याकडे जोर कमी राहील. चोपडा, ओवाड, आडगाव, हिरापुरा तसेच मुक्ताईनगर या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे. तसेच विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे बुलढाणा, चिखली, केलवड, कुदनापूर, घाटबोरी जोरदार पावसाचा अंदाज राहील. आणि बीबी, लोणार आणि तसंच लगतचा पिसर बघितला रिसोड, मेहकर, डोंगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील. हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली, कळमनुरी, इनापूर आणि परभणी जिल्ह्याचा परिसर, परभणी, जरी, बोरी, जंतूर जोरदार पावसाचा अंदाज राहील. नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे नांदेड, वाघाला, मुखेड, पेटुंबरी, खोनलवाडी, धर्माबाद मध्यम स्वरूपात राहील. हिमायतनगर, उमरखेड, ढाकणी, मोरचोंदिले हलका पाऊस बघायला मिळणार आहे. यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पुसद, खंडाळा, पांढरकवडा, घाटंजी, रुईजवई हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. धारवा, यवतमाळ, नेर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. तसेच अकोला जिल्ह्याकडे अकोला, बोरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा, तेलरा, अकोट जोरदार पावसाचा अंदाज राहील. अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूर, आसेगाव, चांदूर बाजार इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. चांदूर बाजार, ब्राह्मणथडी, अमरावती आणि तसेच बडनेरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील. चांदोर, धामणगाव रेल्वे इकडे मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे. तसे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात हलका मध्यम राहील. चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाजा. चंद्रपूर, गोगसरोड, वणी, कायर, भद्रावती आसपासचा परिसर इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज. डेसिंग, दिघुरी, किमतीमेदा, गडचिरोली, चामोर्शी, घोट, एटापल्ली, आहिरी, भांबरगड जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. पुढील 3 दिवसामध्ये या पावसाचा अंदाज राहील. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन नोट्सोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.